पाहतोय राष्ट्रवादीकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येते। तर मंत्रालयाच्या बाहेर मूक आंदोलन करण्यात येणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय, राष्ट्रवादीकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आता मूक आंदोलन करण्यात येणार आहे राष्ट्रवादीकडून। महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रवादीकडून आता आंदोलन करण्यात येणार आहे। मूक आंदोलन राष्ट्रवादीकडून आता करण्यात येणार आहे। काँग्रेसने माफी मागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर निषेध करण्यासाठी आता राष्ट्रवादीचं हे मूक आंदोलन होणार आहे। आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहे। स्नेहा, आपण पाहतोय राज्यात ठिकठिकाणी आंदोलन छेडण्यात येत आहे आणि आता इथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याआधी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। अगदीच आपण पाहतोय ज्याप्रमाणे काँग्रेसकडून ट्विटर हँडलवरती जी प्रतिक्रिया त्यांच्याकडून जे पोस्ट करण्यात आलेलं होतं, गुंगी गुडिया अशा प्रकारचं विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठीचं ते विधान होतं। त्यानंतर आपण पाहिलेलं होतं राष्ट्रवादीकडून राज्यभरामध्ये आंदोलनं केली जात आहेत। आज देखील जर मुंबईत पाहिलं तर मंत्रालयाजवळ जो गांधी पुतळा आहे त्याजवळ आता राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आलेले आहेत। त्यांच्याकडून गांधी पुतळ्याजवळ अभिवादन करून हे मूक आंदोलन करण्यात येत आहे। एकंदरीतच जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील यावरती भाष्य केलेलं होतं, सुनेत्रा पवार यांच्यावरती भाष्य केलेलं होतं, त्यानंतर देखील आपण पाहिलेलं आहे राष्ट्रवादीचे जे नेते असतील, इतर लोक आहेत, त्यांच्याकडून काल धनंजय मुंडे यांच्याकडून देखील म्हणण्यात आलेलं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सोनिया गांधी यांना देखील अशाच प्रकारची उपमा देण्यात येत होती, परंतु त्यांनी चांगलं काम करून दाखवलं। तसंच आमचे नेते आहेत सुनेत्रा पवार या देखील येत्या काळामध्ये चांगलं काम करून दाखवतील। त्यामुळे कोणत्याही महिलेवर असं बोलणं, महिलेबाबत असं बोलणं हे अपमानजनक असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला होता। आणि आज देखील आपण पाहतो या परिसरामध्ये, मंत्रालय परिसरामध्ये हे मूक आंदोलन करण्यात येत आहे। एकंदरीतच यामध्ये राष्ट्रवादीचे बरेच पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। निश्चितच, मात्र कुठे रास्ता रोको किंवा मोर्चा किंवा निवेदन देण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे का या पार्श्वभूमीवर? नाही, आज जर पाहिलं तर मुंबईत हे महात्मा गांधी पुतळ्याजवळ त्यांच्याकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर याच काँग्रेसच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे आणि काँग्रेसने या संदर्भात माफी मागावी असं म्हणत हे आंदोलन करण्यात येत आहे। निश्चितच, मात्र पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने तैनात करण्यात आले तिथे काही आपण पाहिलेलं होतं, जेव्हा राष्ट्रवादी कार्यालयामधूनच हे कार्यकर्ते, पदाधिकारी बाहेर पडत होते तेव्हा पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलेलं होतं। परंतु राष्ट्रवादीच्या लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही मूक आंदोलन करत आहोत आणि आम्ही शांतपणाने हे आंदोलन करणार आहोत। आमची जी मागणी आहे काँग्रेसने माफी मागावी त्या संदर्भात आणि तसंच महात्मा गांधी यांना अभिवादन करून शांतपणे आंदोलन करणार आहोत, त्यामुळे आम्हाला रोखू नये अशी राष्ट्रवादीची भावना होती। परंतु तरी देखील पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलेलं होतं। तसंच काही कार्यकर्ते ते पुढे आलेले होते महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी। त्यानंतर इतर जे कार्यकर्ते होते ते देखील या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्याकडून आता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। तसंच काहींच्या हातामध्ये संविधानाची प्रत देखील पाहायला मिळते। निश्चितच, मात्र स्नेहा, तिथे कोण कोण उपस्थित आहे? कोणकोणते नेते तिथे आंदोलनाला उपस्थित राहिलेत? प्रमुख नेते या ठिकाणी कोणी नाहीयेत। खरं तर राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत हेच या आंदोलनस्थळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद स्नेहा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय राष्ट्रवादीचं हे मूक आंदोलन सध्या मुंबईत होणार आहे। हे आंदोलन करण्याआधी पोलिसांनी यांना रोखलं होतं। आता मूक आंदोलन करण्यात येणार आहे राष्ट्रवादीकडून। महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आता राष्ट्रवादीचे हे पदाधिकारी आंदोलन करणार आहेत। काँग्रेसने माफी मागावी असं आंदोलन करत मागणी करण्यात येते। पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्याकरता आता मूक आंदोलन राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.